उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर आढाव्याच्या बैठकीच्या निमित्ताने दादा परभणीत येत असताना कार्यकर्त्यांचा मेळावा आणि आढावा सुद्धा घ्यावा पक्षाचा, या दृष्टीने आपण हा समान मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दादा, खरं तर आपण सर्वप्रथम आपले मी आभार मानतो. आपण आले आणि जिल्ह्याचा आढावा आणि परभणी शहरासाठी परभणी महापालिकेत आपण विविध विकास कामाच्या संदर्भातला आढावा आपण या ठिकाणी घेतला आणि निश्चितपणाने या शहराला आणि या जिल्ह्याला वेळोवेळी ज्या वेळेस आपण आढावा घेतला किंवा आपण विशेष करून बाब म्हणून लक्ष दिलं त्यावेळेस या शहराला काही ना काहीतरी आपल्याकडून प्राप्त झालेलं आहे. मी एकदा आपल्याला विनंती केली होती मागच्या काळामध्ये ज्यावेळेस या परभणीच्या पाणी पुरवठ्या संदर्भात आपण आढावा बैठक घ्यावी त्यावेळेस आपण परभणीमध्ये अशीच आढावा बैठक घेतली होती आणि त्या वेळेस परभणीमधून इथं बसूनच आपण परभणीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. परभणीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि आज आपण परभणीमध्ये जवळपास 90% भागामध्ये पाणी पुरवठा होतो आणि ती योजना आपण एलदरी जलाशयातून जिथं उगम आहे तिथून आपण परभणी शहरासाठी पाणी दिलं आणि या परभणी शहराचा पाण्याचा बहुतांश अंशी प्रश्न मिटलेला आहे. प्रश्न फक्त नियोजनाच्या बाबतीतला आहे. पाणी पुरवठा योजना करत असताना बऱ्याच गोष्टी आम्हाला अडचणी आल्या, त्यावेळेस आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करत असताना आपण जो लोकवाटा होता 10%चा तो सुद्धा आम्हाला भरायला कुठेतरी अडचण येत होती. तर आपण शासन बाब म्हणून विशेष योजना म्हणून आम्हाला त्यावेळेस 4%, एकदा 3% अशी योजना निधी लोकवर्गणी सुद्धा आपण दिली आणि त्या परभणी शहराची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. त्या योजनेबद्दल खूप काही बोलले गेलं दादा, पण ती योजना खऱ्या अर्थानं 250 कोटीची होती. ती वाढून 189 कोटीची झाली. पण आमच्या इथले नेते मंडळी किंवा जे महाभाग आहेत ते नेते कोणी म्हणते 400 कोटीची झाली, कोणी म्हणते 450 कोटी झाली. मला वाटतं सभागृहामध्ये सुद्धा या विषयावर बऱ्याच नेत्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, पण त्या अडचणी कोणी समजून घेतल्या नाही आणि तशा अडचणीमध्ये फक्त आणि फक्त अजितदादा पवारांची साथ आम्हाला होती आणि त्या अर्थाने ती योजना आज त्या ठिकाणी पूर्ण झाली. दुसरा विषय होता, या शहरावर 89 कोटी रुपयाची महामंडळाची बाकी होती, 89 कोटी रुपयाची. तर ती योजना करायची असेल तर आम्हाला एलदरीला ज्यावेळेस आम्हाला कनेक्शन घ्यायचं होतं त्यावेळेस मी आपल्याकडे आलो. आपण त्यावेळेस मिटिंग लावली. अजय मेहता साहेब त्यावेळेस सेक्रेटरी होते दादा. तर 89 कोटी रुपये भरायचे कसे हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. तर आपण अभय योजना लागू केली होती आणि त्या अभय योजनेमध्ये आम्ही सामील झालो. ती अभय योजना लागू झाल्यानंतर आपण आम्हाला तिच्यात हप्ते पाडून दिले. पहिले आपण फक्त 24 हप्ते, महापालिकेची त्यावेळेसची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. पुन्हा आम्ही तुमच्याकडे आलो, मग आम्हाला 56 हप्ते करून दिले आणि 58 लक्ष रुपयाचा दर महिन्याचा हप्ता आपण त्या ठिकाणी भरत गेलो आणि 89 कोटी रुपयाचं जे महापालिकेचं कर्ज होतं आपलं MSEBचं ते पूर्ण नील केलं आम्ही. आणि तेव्हा कुठं आपल्याला नवीन योजनेसाठी लाईट बिल म्हणजे कनेक्शन भेटले. या भागात खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्याचे तुम्ही पाणीदार मंत्री आहात. बॅरेजेस असतील, परभणीचा पाणी पुरवठा असेल, एनकेन प्रकारे अडचणीवर मात करून तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी साथ दिलेली आहे. आज आपण पक्ष आढावा बैठक घेतली ह्याची गटार योजनेसंदर्भात असेल, बाकी योजनेच्या संदर्भात असेल. निश्चितपणाने आम्हा परभणीकरांना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक छोट्या ते छोट्या कार्यकर्त्याला विश्वास आहे की यानंतर परभणीची पाणी पुरवठा योजना ही निश्चितपणाने पूर्ण होणार आहे. आपण दिलेला शब्द, पाळणारा शब्द परभणीकरांसाठी साथ ठरणार आहे आणि पाणी पुरवठा अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम बरोबरच समांतर योजनासुद्धा आपण त्या ठिकाणी मंजुरी देताल आणि जवळपास आज आपण आढाव्यामध्ये तो सगळा आढावा घेतलेला आहे आणि परभणीकरांना खऱ्या अर्थानं इथून पुढे जे धूळमुक्त असेल किंवा जे पाण्यात ह्याचा कचऱ्याचा प्रश्न असेल हे सोडवण्याचे प्रश्न आपण निश्चितपणाने आपल्या मार्फत मार्गी लागणार आहेत. आता राहिला प्रश्न पक्षबांधणीचा. पक्षबांधणी संदर्भामध्ये परभणी शहरामध्ये दादा आम्ही
1000 बुकचं टार्गेट दिलं आहे आम्हाला. 1000 बुकचं टार्गेट देत असताना आपल्यासमोर जर आम्ही ती हे दिलं आहे, त्याच्यात जर सुरक्षित आपण जर पाहिलं तर नोंदणी जी आहे सभासदाची आम्ही 2 प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला दिलेले आहेत 2 पुस्तकं, की आमचा एक सामाजिक न्यायाचा एक अध्यक्ष आहे आणि एक सांस्कृतिकच्या, त्या दोघांना जी नोंदणी केलेली आहे. आपण जर पाहताल तर नोंदणी पुस्तकामध्ये त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा क्रियाशील नंबर, त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्याचा वोटर ID नंबर ह्याच्या सहित आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं नोंदणी करून आपण ते पक्षाची नोंदणी बांधणी करत आहोत. आजपर्यंत जवळपास 5000 म्हणजे 500 क्रियाशील 500 काहीतरी क्रियाशील सदस्याची नोंदणी आपली या ठिकाणी शहरामध्ये झालेली आहे. आणखीन 400चं आपलं टार्गेट बाकी आहे. आणखीन आम्हाला बुक लागणार आहेत. आता नवीन सदस्य बी जे आलेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण ते बुकं देऊन त्यांनासुद्धा त्यांच्यामार्फतसुद्धा ती नोंदणी करणार आहोत. परभणी पाहिलं तर आत्तापर्यंत दादाच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला नगराध्यक्षपद भूषवायची संधी भेटली, महापालिका महापौर भूषवायची संधी भेटली. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून परभणी शहराला बरंच काही देण्यात आलं. परभणी शहर जर आपण बघितलं तर हे शहर जर नंबर 1ला कोणती संख्या असेल तर मुस्लिम मायनॉरिटी संख्या आहे आणि प्रत्येक वेळेस पक्षानं मायनॉरिटीच्या माध्यमातून परभणीकरांना प्रतिनिधित्व करण्याची संधी वेळोवेळी दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर 4 टर्म आपल्याला MLC या ठिकाणी मायनॉरिटी समाजात दिलेली. 6 वर्ष आता रनिंग आहे, 6 वर्षाची खासदारकी आपण दिलेली. 8 वर्ष मंत्रिपद मायनॉरिटीला परभणीमध्ये दिलेलं आहे शासनाच्या वतीनं. आणि परभणीकरांनी ज्या वेळेस आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून एखादा चेहरा आपण शहरासमोर आणला तर मी इथं सांगायला हरकत नाही की जनरल वोटिंगमध्ये नगराध्यक्षाचं वोटिंग होतं त्यावेळेस सुद्धा आमचे सज्जूलालाजी होते, त्यांना सुद्धा जनतेमधून निवडून नगराध्यक्ष ते झाले होते. म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठीमागं इथला मायनॉरिटी समाज आत्तापर्यंत राहिलेला आहे. ज्या वेळेस मी महापौर झालो, माझ्यानंतर वडकरताई झाल्या, आमच्या वेळेस आपण ज्या वेळेस सत्ता भोगली त्यावेळेस आपण उपमहापौर पद असेल किंवा मानाचं पद हे राष्ट्रवादी काँग्रेसनं मायनॉरिटीला दिलेलं आहे. पण गेल्या 7-8 वर्षापासून, आता मी महापौर होतो 2012ला, त्याच्यानंतर ज्या सत्ता आल्या निश्चितपणाने ज्याची कोणाची सत्ता होती मायनॉरिटीला त्या ठिकाणी मायनॉरिटीला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. पण इथून पुढच्या काळामध्ये माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, नवाबाई आपण सर्व मिळून महापालिकेच्या इलेक्शनला परभणीमध्ये आपला जास्त वेळ द्यावा आणि निश्चितपणाने या शहरामध्ये एकदा पूर्ण महाराष्ट्राचं तर मला माहीत नाही पण पक्षाच्या वतीनं मायनॉरिटीला जर स्थान द्यायचं असेल तर येणारा महापौर नवाबाई तुम्ही आणि आम्ही मिळून निश्चितपणे मायनॉरिटीचा महापौर या ठिकाणी बसू शकतो, ही आश्वासन आपल्याला या ठिकाणी देतो. दुसरा, आता पक्ष बांधणीची वेगळे फंडे चालू आहेत. आम्ही सर्व मिळून वेगळ्या पद्धतीनं पक्षाचं काम करत आहोत. आता राजेश विटेकरजी ग्रामीणमध्ये काम करत आहेत, मी शहरामध्ये करत आहे. पण शहरामध्ये काम करत असताना आपण या शहराचा जर विचार केला तर इतके दिवस ग्रामीणमध्ये बाबाजानीसारखे ग्रामीण अध्यक्ष होते आणि मी शहराध्यक्ष होतो. आता इथून पुढे देखील आपण राजेश विटेकरजी ग्रामीणमध्ये काम करत आहे, परभणी शहरामध्ये देखील एक मायनॉरिटीचा चेहरा आपण जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा, ही आपल्याला या मंचाच्या निमित्तानं विनंती करतो. आज माझ्याकडून माझ्या गेल्या महिन्यात काही आपल्या प्रवेश झाले. आज जवळपास 7-8 नगरसेवकाचे या ठिकाणी प्रवेश होणार आहेत आणि काही मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांचे देखील प्रवेश होणार आहेत परभणी शहराच्या वतीनं. जास्त वेळ न घेता, आधीच वेळ खूप झाला आहे, जास्त वेळ न घेता अजितदादा हे परभणीसाठी सदैव आत्तापर्यंत तत्पर राहिलेले आहेत कामाच्या बाबतीत, इथून पुढे बी राहतील हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या सर्व शहरातील आणि ग्रामीण मधले जे मी नाव वाचत बसत नाही, नंतर नाव वाचणारच आहे, सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक तथा
या जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विविध मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा, आदरणीय नवाबभाई मलिक साहेब, मुंबई येथून खास या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अल्पसंख्याकांचे नेते नजीब मुल्लाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सूरजजी चव्हाण साहेब, आदरणीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब उपस्थित, आमदार विक्रम काळे साहेब, माजी आमदार सुरेश कुमार जितलियाजी उपस्थित, रवींद्र तात्या तौर उपस्थित, प्रतापभैया देशमुख, सुरेशभैया नागरे उपस्थित, जाकीरलाला, अक्षयभैया देशमुख, सर्व उपस्थित या ठिकाणी अनिलभाऊ नकाते, चंद्रकांतजी राठोड साहेब, प्रकाशरावजी ढोणे साहेब, दिगंबररावजी कराळेजी उपस्थित, एकनाथरावजी साळवे, नानाजी राऊत, अविनाशजी काळे, बाळासाहेबजी घुगे, लक्ष्मणरावजी बुधवंत, विठ्ठलरावजी सूर्यवंशी, लक्ष्मीकांतरावजी देशमुख साहेब उपस्थित, या महिलांच्या अध्यक्षा भावनाताई नखाते, जयश्रीताई खोबे, सर्वांचे नामोल्लेख या ठिकाणी करत नाही मी. सर्व सन्माननीय व्यासपीठ, मोठ्या संख्येने उपस्थित आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे माझे सर्व वडीलधारी मंडळी, माझे सर्व तरुण मित्र, विविध सेलचे सर्व अध्यक्ष, तालुक्याचे सर्व अध्यक्ष, युवकचे सर्व अध्यक्ष, युवकचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशचे उपाध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे माझे सर्व बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय अजितदादांनी अगदी दिवसाचा वेळ आपल्या सर्वांसाठी काढून सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचं जाजिवलं असलेलं देवस्थान श्री नरसिंहाचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी दिवसाला सुरुवात केलेली आहे. अत्यंत जबरदस्त मॅरेथॉन बैठक दादांनी जिल्हा नियोजनमध्ये त्या ठिकाणी घेतली, नंतर महापालिकेत घेतली. आता आपल्या सर्वांची संवाद साधण्यासाठी आदरणीय दादा तुमच्या आमच्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आज खऱ्या अर्थानं संवाद बैठक होती आणि संवादामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या एका प्रमुख कार्यकर्त्याला आदरणीय दादांसोबत संवाद साधण्याची आम्ही त्या ठिकाणी वेळ राखीव ठेवला होता. परंतु वेळ जवळपास 2 तासानं पुढं जात आहे आणि वसमतला फार मोठा कार्यक्रम आमदार राजूभाई नवगरेंनी त्या ठिकाणी घेतल्या कारणानं आणि फार मोठा प्रवेश सोहळा आज आपल्या इथं सुद्धा आहे. आम्ही अपेक्षा केली होती की अनेक लोकांना आम्ही पक्षामध्ये घ्यावं असं ठरलं होतं, परंतु आज इथं आल्याच्या नंतर जवळपास 400 कार्यकर्त्यांची यादी आज आमच्याकडे आलेली की 400 कार्यकर्त्यांचा प्रवेश आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीरावजी देसाई साहेब व पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेबजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा तालुक्यातले अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत. पाथरी तालुक्यातले सुद्धा अनिल भाऊ आहे, दादासाहेब आहे, संजय काका, बाळू काका असे सर्वांच्या सहकार्यानं आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आज फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. ज्यामध्ये माधवरावजी जोगदंड साहेब आहेत, राजेशजी डगे आहेत, रमेशरावजी तांगडे आहेत, असे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहेत. सोनपेठ तालुक्यातील आहेत, आज मानवत तालुक्यातील आहेत आणि प्रतापभैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली परभणी व अक्षयभैयाच्या नेतृत्वाखाली आज परभणी शहरातील सुद्धा काही मान्यवर या ठिकाणी प्रवेश करणार आहे. दादा, मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यातला मतदार आणि परभणी जिल्ह्यातला नागरिक हा प्रथमतः हा राष्ट्रवादीला मानणारा आहे आणि तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा कार्यकर्ता या परभणी जिल्ह्यामध्ये आहे. अगदी आपण या जिल्ह्याचे संपर्क मंत्री होता त्यावेळेसपासनं चांगली बांधणी तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज या परभणी जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आजही त्या विचारावर जिवंत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही घडामोडी झाल्या, त्या घडामोडीमध्ये बऱ्याच काही कार्यकर्त्यांची दिशाहीन कार्यकर्ते त्या ठिकाणी झाले होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे सर्व दिशाहीन कार्यकर्ते आज आपल्यावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवेश करून या जिल्ह्यामध्ये नंबर 1चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीचा होईल हे आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करत आहोत.
2014ला जी परिस्थिती होती, खऱ्या अर्थानं आज आमचा तोच उद्देश आहे की मी ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आणि प्रतापया शहराचे जिल्हाध्यक्ष आमच्याच दोघांच्या माध्यमातून आज आम्हाला जेवढं काही डिव्होशन, जेवढं काही संघटन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देता येईल ते आम्ही देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. कारण 2014ला या जिल्ह्यामध्ये महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, जवळपास विधान परिषदेचा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि 4 पैकी 2 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2014ला होते. आज त्याच माध्यमातून तोच विचार आणि तेच नेतृत्व पुढे घेऊन आम्ही आज पुढच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तीच परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करण्याच्या माध्यमातून करणार आहोत. आणि जेवढं काही तुम्ही ठरवताल, तुम्ही जो आदेश द्याल तो आदेश मानून भविष्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. आज महायुतीच्या माध्यमातून जर आपण सांगितलं तर निवडणुका महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढू, आणि आपण जर निर्णय घेतला तर निवडणुका आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा आमचा मार्ग त्या ठिकाणी आहे. जिल्ह्यामध्ये समन्वय व्हावा, कोऑर्डिनेशन व्हावं, महायुतीमध्ये विनाकारण दुरावा निर्माण होऊ नये याची सुद्धा आम्ही दादा अत्यंत काळजी घेत असतो. आणि त्या काळजीच्या माध्यमातून जे काही लोक आपल्या पक्षामध्ये जे काही मान्यवर आपण घेत आहोत तिथल्या स्थानिक महायुतीच्या नेतृत्वाला विश्वास घेऊन त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेऊन आपण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेत आहोत. जिंतूरमध्ये असेल तर तिथले जे काही महायुतीचे नेते आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी विश्वासात घेतो. आज गंगाखेड तालुक्यातले अनेक लोक आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आज पालमचे नगरपंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष, नगरसेवक, आज शहाजीरावजी असतील जे पूर्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, आज आपले आबासाहेब पवार आहेत जे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. हे घेत असताना यांच्यासोबत जे लोक आपल्या पक्षात आहेत ते आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांच्या समन्वयातून त्यांच्या कानावर घालून त्या ठिकाणी आपण ह्या सर्वांना पक्षामध्ये घेऊन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जिम्मेदारी देण्याचं काम करत आहोत. म्हणजे समन्वय आपल्यामुळं कुठं बिघडू नये, समन्वय आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी राहावा आणि या सर्वांना योग्य पद्धतीनं न्याय देण्याचा, योग्य पद्धतीचा सन्मान देण्याचं आमचं त्या ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज गुट्टे साहेबांच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की पूर्णा असेल, पालम असेल, ह्या सर्व मंडळीला आम्ही पक्षात घेत आहोत. त्यांनी सुद्धा आपल्याला कधी नाही म्हणले नाही. त्यांनी सांगितलं तुमचा पक्ष वाढवायची जिम्मेदारी तुमची आहे, निश्चित प्रमाणामध्ये तुम्ही सर्वांना त्या ठिकाणी घ्यावं. आणि दादा आपल्या सर्वांच्या समोर, गुट्टे साहेबांच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी विनंती करतो आणि सर्वांना या ठिकाणी खात्री देतो की जुने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आहेत त्यांचा तेवढाच मान सन्मान होणार आहे. आणि नवीन आलेले असतील तर नवीनला सुद्धा, जुन्यांना कुठेही त्यांचा मान सन्मान दुखावणार नाही, नवीनना सुद्धा तेवढ्याच सन्मानानं त्या ठिकाणी वागून नवा जुन्या दोघांचं कोऑर्डिनेशन, दोघांचं समन्वय साधून या जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघात त्या तालुक्यामध्ये आपण येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीनं काम करणार आहोत. म्हणून हे करत असताना मात्र कोणी मनामध्ये संकोच त्या ठिकाणी बाळगायचं कारण नाही की आम्ही असताना यांना घेतलं मग आमचं कसं, हा गैरसमज आपण कृपया कोणी मनामध्ये आणू नये. नवे जुने आपण सर्व एकत्रित म्हणून काम करू. मेरिट ज्याचं आहे त्याला त्या ठिकाणी आपण उमेदवारी देऊन, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, त्या ठिकाणी आपण त्यांना संधी देण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत. आज अनेक लोक या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाला वेगवेगळ्या कमिटीवर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी संधी देण्याचं आपण काम करणार आहोत. तालुका स्तरावरच्या समित्या आहेत, जिल्हा स्तरावरच्या समित्या आहेत आणि महायुतीचं धोरण ठरलेलं आहे. त्या धोरणाच्या माध्यमातून जेवढ्या जागा आपल्याला येतील त्या तालुक्यामध्ये त्या जागा आपल्याला त्या ठिकाणी सिनियरिटीच्या माध्यमातून, मेरिटच्या माध्यमातून आणि काम करणारा कार्यकर्ता याच्या माध्यमातून आपण त्याला संधी देणार आहोत. आज पक्ष संघटनेमध्ये सुद्धा मला जवळपास 1.5 महिना झाला जिल्ह्याचा मी ग्रामीणचा अध्यक्ष आदरणीय दादांनी त्या ठिकाणी मला निवड केलेली आहे. जुनी बॉडी जशाला तशीच आहे, परंतु एक दादांच्या समोर सर्वांना या ठिकाणी सांगतोय की मागच्या 2 महिन्यापासून सभासद नोंदणीचं आव्हान आदरणीय दादांनी आपल्याला त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सभासद नोंदणीची सुरुवात ज्यावेळेस अक्षयभैया व सन्माननीय सर्व नगरसेवकांचा प्रवेश सोहळा होता त्यावेळेस आपण सदस्य नोंदणीची सुरुवात खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्यामध्ये केलेली आहे. सुरुवातीला आपल्याला 1000 सभासद नोंदणीचे पुस्तक आपल्याकडे प्राप्त झालेले होते, परंतु आपण नंतर 1000 कमी पडले, नंतर आपण 4000 आणले. मी दादांना या ठिकाणी सांगतो की 4000 पैकी 3500 पुस्तकं माझ्याकडे त्या ठिकाणी आता जमा आहेत. 1500 ज्या कार्यकर्त्याकडे जेवढे काही असतील तेवढे त्या ठिकाणी आपण सर्वांनी ते 1500 पुस्तकं आमच्याकडे त्या ठिकाणी लवकरात लवकर जमा करावे, जेणेकरून आपल्याला 5000 सभासद नोंदणीचे पुस्तकं आदरणीय दादांकडे, आदरणीय तटकरे साहेबांकडे पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जमा करता येतील. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रामाणिकपणानं सभासद नोंदणी केलेली आहे अशाच कार्यकर्त्याला उद्याच्या काळामध्ये
पदावर संधी देण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पण जिम्मेदारीनं जे कोणी कार्यकर्ते काम करत आहेत त्यांनी त्या ठिकाणी ते सभासद नोंदणी त्यांच्या माध्यमातून केली असेल तर निश्चित तुमचा सर्वप्रथम प्रत्येक कमिटीवर असेल किंवा कुठल्याही उमेदवारीच्या बाबतीत असेल तुमचं त्या ठिकाणी प्राधान्यानं तुमचा त्या ठिकाणी विचार करता येईल हे सुद्धा मी आज आपल्या सर्वांच्या नेतृत्वात आदरणीय अजितदादांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अनेकांनी या ठिकाणी यादी दिली आहे, कोणी किती पुस्तकं त्या ठिकाणी दिलेली आहेत हा आपला त्या ठिकाणी भाग आहे. पण हे सभासद नोंदणीचे पुस्तकं लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी जमा करायची आहेत ही सुद्धा विनंती तुम्हा सर्वांना आजच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. दादांचं नेतृत्व आपल्याला सर्वांना माहिती आहे. या परभणी जिल्ह्याच्या विकासामध्ये सर्वात सिंहाचा वाटा असेल तर आदरणीय दादांचा आहे. अनेक महापालिका असेल, अनेक नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दादांनी आपल्याला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे. आता ह्या सहकार्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये मात्र निश्चित आपण सर्वांनी मिळून एका दिलानं, एका विचारानं आणि एका ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली ताकद त्या ठिकाणी दाखवून द्यावी लागणार आहे. कारण दादांनी आपल्या सर्वांसाठी या जिल्ह्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, परंतु आपण देत असताना मात्र कुठेतरी कमी पडतो अशी परिस्थिती मागच्या अनेक दिवसामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. दादांनी सुद्धा बोलताना व्यक्त केलेल्या भावना आहेत की मी परभणीसाठी संपर्क मंत्री होतो, परभणीला आजपर्यंत पालकमंत्री दिलेला आहे, पालकमंत्री दिल्याच्या नंतर परभणीनं त्या ठिकाणी मला पाहिजे तसं दिलेलं नाही आहे. हे आपल्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना विचार करण्याची गोष्ट आहे. आज मी दादांना नांदेडला या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे आणि आजही या ठिकाणी दादाला आवर्जून परभणीमध्ये सांगतो. दादा जे तुम्ही महाविकास आघाडी असताना जो निर्णय घेतला आणि परभणीचं पालकमंत्री पद आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलं आणि आदरणीय नवाबबाईला त्या ठिकाणी तुम्ही संधी दिली, मी निश्चित तुम्हाला गर्वानं या ठिकाणी सांगतो मी काही नवाबबाईची स्तुती करायला या ठिकाणी उभा नाहीये. खऱ्या अर्थानं माझ्या या ठिकाणी जेवढे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जेवढे पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि जेवढे माझे कार्यकर्ते या ठिकाणी प्रमुख आहेत या सर्वांच्या साक्षीनं वाटलं तर त्यांना विचारा की नवाब मलिक साहेबांनी जी आम्हाला मदत त्या ठिकाणी केली खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत या जिल्ह्यामध्ये त्यांच्या ताकदीमुळे या ठिकाणी जिवंत राहिलेला आहे. नंतरच्या काळामध्ये संजय बनसोडे साहेब आले. संजय बनसोडे साहेबांनी तेवढा फ्री हँड त्या ठिकाणी आम्हाला दिला की आज परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता तालुका स्तरावर असेल, ग्रामपंचायतच्या स्तरावर असेल, पंचायत समितीच्या सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सदस्य असेल, प्रत्येकाला फुलनं फुलाची पाकळी त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपण निधी देण्याचं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि याच्या माध्यमातूनच आज खऱ्या अर्थानं मी आमदार सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकलो. या दोघांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकलो हे सुद्धा आज तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तुम्ही अनेकदा आम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही मदत केल्यानंतर तुम्ही या जिल्ह्यावर प्रामाणिकपणानं लक्ष दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं तर दादा आज आमच्या सर्वांचं भैया असेल, आम्ही असेल, आता ही सर्व टीम आमची काम करत असताना राष्ट्रवादी 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 याच्यासाठीच आम्ही काम करणार आहोत. आणि दादा व्यक्तिगत माझा विषय या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो की दादा माझ्या वतीनं मी दादांना या ठिकाणी विनंती करतो एक मिनिट माझं ऐकावं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही आज एवढं मोठं केलेलं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत घडलेलं नसेल जे तुम्ही घडून दाखवलेलं आहे की 4 महिन्यात 2दा आमदार, 4 महिन्यामध्ये 2दा आमदार करण्याची किमया आणि 4 महिन्यामध्ये 2दा आमदार करण्याची जी काही ताकद आहे खऱ्या अर्थानं अजितदादा पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळेच आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगतोय. पण आता आमचं आयुष्य दादा हे खऱ्या अर्थानं आता तुमच्यासाठी समर्पित आहे. जे तुम्ही जिम्मेदारी आमच्याकडे त्या ठिकाणी देत राहाल त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वतःला वाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवून जेवढे काही नेते मंडळी, जेवढे काही कार्यकर्ते पक्षात येतील त्यांना त्या ठिकाणी घेऊन त्यांना योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या देऊन त्यांना या ठिकाणी सामावून घेण्याचं सुद्धा आपल्याला सर या ठिकाणी मी आश्वासित करतो. जे लोक येतील त्यांना आपण या ठिकाणी घेऊ आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार, पक्षाचे विचार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपण तेवढ्या ताकदीनं वाढवू. आज खऱ्या अर्थानं आम्हाला पाथरीलाही मेळावा घ्यायचा होता, त्या ठिकाणी अनेक लोकांचे प्रवेश होते. मला सोनपेठला सुद्धा आपली तारीख त्या ठिकाणी आवश्यक होती, ती सुद्धा आपल्याला भविष्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी मला दादा आपण द्यावी निश्चित. आणि खऱ्या अर्थानं आता आपला या महिन्यातला दुसरा दौरा आहे दादा, पण तारीख देताना मात्र तुम्ही भविष्याच्या काळामध्ये आम्हाला टाळू नका की मी आता महिन्याखाली चालवून कसं देऊ. अनेक लोक आपल्या पक्षामध्ये दादा येत आहेत, त्यांना आपल्याला सन्मानानं घ्यायचं आहे. हे घेत असताना मात्र त्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला स्थानिक पातळीवर जाऊन काही मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत आणि तिथं सुद्धा त्या सर्वांना आपल्याला पक्षामध्ये सामावून घ्यावं लागणार आहे. आज खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व राष्ट्रवादीच्या सहकार्यांना मी विनंती करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय अजितदादा
आदरणीय प्रफुल्लभाई व सुनील तटकरे साहेब, सूरज चव्हाण यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 65 वर्षाचा गडकिल्ले माती व नद्यांचं जलकुंभ यात्रा ही उद्याच्या 28 तारखेला प्रत्येक विभागावर निघणार आहे. आणि आपल्या मराठवाड्यातली यात्रा नरसी नामदेव या ठिकाणाहून निघणार आहे. माझी सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की नरसी नामदेवून निघालेल्या यात्रेचं आपल्याला 0 फाटा येथे स्वागत करायचं आहे. भव्य दिव्य आपण त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. ही कलश यात्रा नरसी नामदेवून निघणार आहे. परभणी जिल्ह्याच्या 0 फाटा इथून त्या ठिकाणी नंतर ही पुढं वसमतून नांदेड जिल्ह्यात त्या ठिकाणी जाणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की 28 तारखेला दुपारी 4 वाजता न चुकता आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी 0 फाटा येथे या कलश यात्रेचं आपल्याला स्वागत करण्यासाठी आपल्याला तिथं सर्वांना जमा व्हायचं आहे. या कलश यात्रेमध्ये परभणी जिल्ह्यातल्या आपल्या दर्ग्याची आदरणीय भैया दर्ग्याची माती आपल्याला घेऊन जायचे, पूर्णेचं गोदावरीचं पाणी त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि त्या यात्रेमध्ये आपल्या परभणीचा वाटा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याच्या 28ला आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमा व्हावं. मी अनेक न बोलता मी निश्चित प्रवेश करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना म्हणजे पूर्णा तालुक्यातील शहाजीराव असतील, आबासाहेब असतील, पाथरी तालुक्यातील माधवरावजी जोगदंड साहेब असतील, राजेश डगेजी असतील, यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते असतील, परभणी शहरातील भयांच्या नेतृत्वाखाली, अक्षय भैयाच्या नेतृत्वाखाली जे काही नगरसेवक आजही प्रवेश करत आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. मानवत तालुक्यामध्ये पंकज आंबेगावकर, अंकुशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक लोक आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की वेळ फार कमी आहे आणि आपल्याकडे जवळपास 400 कार्यकर्त्यांची म्हणजे मुख्य असतील किंवा सर्व कार्यकर्ते यांची 400ची यादी आपल्याकडे या ठिकाणी आता प्राप्त झालेली आहे. 400 कार्यकर्त्यांना आता दादाच्या हस्ते जर आपण रुमाल घालायचं म्हणलं तर इथंच आपल्याला जवळपास 7-8 वाजतील आणि मुख्य वसमतचे कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकणार नाहीत. पण आपल्याला दादालाही त्या ठिकाणी ऐकायचं आहे. परंतु माझ्यानंतर शहाजीराव 2 शब्द तुम्ही बोलावे. माझ्यानंतर शहाजीरावजी भाषण करतील 2 मिनिटाचं, त्यानंतर नवाबभाई त्या ठिकाणी बोलतील. त्यानंतर नवाबभाईच्या भाषणाच्या नंतर हे जे काही आपण प्रमुख नावं घेणार आहेत या सर्वांना दादांच्या उपस्थितीमध्ये दादांच्या हस्ते या सर्वांना पक्षप्रवेश त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणून कोणी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये असं वाटून देऊ नये या ठिकाणी आम्ही गेलोत आणि आम्हाला संधी मिळाली नाही, पण आपण त्या नेतृत्वाचे विचार या ठिकाणी ऐकायला आलोत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण उपस्थित आहेत त्यांचा प्रवेश म्हणजे आपल्या सर्वांचा प्रवेश त्या ठिकाणी आपण सर्वांनी गृहीत धरावा. सर्व कार्यकर्त्यांचं नव्या जुन्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. नव्या येणाऱ्यांना त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी बराच वेळ झाला, एवढा वेळ होऊन आपण त्या ठिकाणी शांत उपस्थित राहत या ठिकाणी बसला त्याबद्दल तुमचा अगदी अंतकरणातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, मंचवर उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजेदादा विटेकर साहेब, सन्माननीय विचारमंच आणि जमलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारी मंडळी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी पूर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबाच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी अजितदादा पवारसाहेबाच्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत. दादा मागच्या पक्षस्थापनेपासून आजपर्यंत पूर्णा तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं. ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्ष आणि पक्षानं सांगितलेलंच फक्त आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक वेळा काम केलं. अतिशय मजबूत अशी फळी या पूर्णा तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत एकत्रित ठेवली. एक सुसंस्कृत कुटुंब ज्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाला घेऊन चालतं त्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये आमच्या आज जवळपास 200 कार्यकर्ते शहर आणि ग्रामीणचे या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. तुमच्या 400च्या प्रवेशाच्या यादीमध्ये पूर्णा तालुक्यातला जवळपास राष्ट्रवादीचा जवळपास पूर्ण ग्रुप या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. मला या ठिकाणी एवढीच अपेक्षा करायची आहे की आमच्यामध्ये चुकीचं कोणी कुठलं काम करत नाही, परंतु कार्यकर्त्याला जे काही छोट्या मोठ्या अडचणी येतील त्यांची सरळ पद्धतीचे जे काही कामं असतील त्या कामाची सोडवणूक या ठिकाणी व्हावी आणि पक्षामध्ये आम्हाला
मानासन्मानानं वागवल्या जावं एवढीच माफक अपेक्षा करतो. या ठिकाणी मागच्या 20-25 वर्षापासून माझ्यासोबत माझ्या तालुक्यामध्ये माझ्यासोबत जे जे कार्यकर्ते काम करत आहेत त्या सगळे कार्यकर्ते या ठिकाणी परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्यासोबत विश्वास ठेवून प्रवेश करीत आहेत. मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमदार राजेश विटेकरजी, परभणी शहरचे अध्यक्ष सन्माननीय प्रतापराव देशमुखजी, विक्रम काळे साहेब, युवकचे अध्यक्ष सन्माननीय सूरज चव्हाणजी, नजीब मुल्लाजी, आमदार गुट्टे साहेब, जेतलिया साहेब, कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक अक्षय देशमुख व सर्व फ्रंटलचे महिलाचे विविध संघटनेचे अध्यक्ष व सर्व सन्मान्य नेतेगण, उपस्थित बंधू आणि भगिनी, निश्चित रूपाने गेल्या 1 महिन्यामध्ये दादाच्या परभणीचा हा दुसरा दौरा आहे आणि दौरा करत असताना दादाने ठरवलं की ज्या जिल्ह्यावर विशेष लक्ष नेहमी दादांनी दिलं तो परभणी जिल्हा, त्याच्या विकास कामाबाधित होऊ नये त्यासाठी दादांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला, महानगरपालिकेचा आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर विकास कामामध्ये कुठलेही बाधा येणार नाही आणि परभणीच्या चांगल्या पद्धतीने विकास व्हावा हा उद्देश ठेवून पुढे निश्चित रूपाने निर्णय दादा घेतील. पण कार्यकर्ता संवाद मेळावा असताना मागच्या 1 महिन्यापूर्वी बरेचसे नगरसेवक पक्षामध्ये सामील झाले. आज पण काही नगरसेवक परभणी शहराचे पक्षामध्ये सामील होत आहे. काही नगरपालिकेचे माजी नगरसेवक हे पक्षामध्ये सामील होत आहे. जिल्ह्यातले विविध ठिकाणचे मोठे मोठे नेते आज पक्षप्रवेश करण्याच्या उद्दिष्टाने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले. विटेकरजी, आता पक्ष वाढते, लोक पक्षामध्ये येत आहे, पण अध्यक्षांची जबाबदारी असते की नवीन आलेले जे लोक आहेत त्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन कुठेतरी पक्ष हे शिस्तपणे त्याची संघटना कशी बांधता येईल याच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही 1 दिवस या परभणी शहरामध्ये वेळ दिली पाहिजे की विटेकर सकाळी 10 पासून 4 वाजेपर्यंत इथे भेटणार आणि संघटनेच्या कामासाठी ही बैठक होणार. असे आपण जर जबाबदारी स्वीकारली तर मला वाटते परभणी जिल्ह्यामध्ये जे तुम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा होईल, निश्चित रूपाने 1 नंबरचा होणारच आहे. जिल्हा परिषद आपल्या ताब्यात होती, जेव्हा केव्हा निवडणुका होतील ज्या पद्धतीने या परभणीमध्ये लोक पक्षप्रवेश करताय, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की 1 हाती सत्ता आपली या जिल्ह्यामध्ये येईल. त्याच्यात पुन्हाही कार्यकर्त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परभणी महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे. प्रताप भैया देशमुख साहेब, काही नगरसेवक आधी पण आपल्यासोबत आले, आज पण काही लोक सामील होत आहे. अक्षय देशमुख आपल्यासोबत आलेले, त्यांच्यासोबत बरेचसे नगरसेवक आले. आता आपल्याला आपला उद्देश हे राहणार आहे की ही नगरपालिका जसं तुम्ही सांगताय इथे महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल, त्या दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे. आणि आमच्या मनात कुठलीही शंका नाही की जर सर्व नेत्यांनी एकजुटीने ताकद लावली तर ही महानगरपालिका आपण काबीज करू शकत नाही. आता राहिलेला प्रश्न आहे छोटे छोटे नगरपालिकेचे. तो मानवत असेल, गंगाखेड असेल, गुट्टे साहेब, गंगाखेड पण आम्ही मोजतोच आहे आणि तुम्ही सोबत राहिले तर सर्व नगरपालिका पण आपण नगरपरिषदा हे ताब्यात घेण्यासाठी निश्चित रूपाने तसे पावलं टाकू. आणि यासाठी मी इतकंच बोलू इच्छितो की कार्यकर्त्यांची जी कामं असतील,
ज्या DPDCची कामं असतील, महानगरपालिका क्षेत्रामध्ये कामं असतील, हे जे नेते आहेत त्यांची जबाबदारी आहे ते काम मार्गी लावण्यासाठी स्वतःच्या ताकदीने कार्यरत राहिले पाहिजे. काही अडचण आली तर दादा निश्चित रूपाने त्याच्यात लक्ष घालणार आहे. पण आम्ही बघतो जिथे दादा फिरायला जात आहे तिथे सर्व निवेदन हे दादाकडे येत आहे. आता आपल्या स्थानिक नेत्यांना पण निवेदन स्वीकारले पाहिजे. तुमच्या ताकदीवर जिल्हा अधिकारी ऐकत नसेल तर आमदार असताना त्याच्यावर धमक निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि त्या पद्धतीने जे काही जिल्ह्यातली कामं असतील आपले आमदार जिल्हा अध्यक्ष हे निश्चित रूपाने त्या ताकदीने ते निपटारा करण्याच्या कुवत आहे त्यांच्यात. आणि जे काही अडथळे आले ते दूर करण्यासाठी निश्चित रूपाने दादा त्यांच्या मदतीसाठी समोर येणारच आहे. आता हे सगळे जे स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक आहे ते आपण जिंकूच. पण आपल्या या परभणीमध्ये नेहमी निवडणूक लढत असताना लोकसभेची जी जागा आहे ते आपण उभा करत राहिलो, कधीही आपण निवडून आणलो नाही. ही सत्य परिस्थिती आहे. या जिल्ह्यातल्या 4 जागा असताना 4 विधानसभेच्या जागा असताना शेजारच्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याकडे जितले साहेब आलेले घनसावंगीमध्ये विशेष लक्ष घालू. पण हे स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुका जिंकल्यानंतर आपलं लक्ष लागणार आहे की या पुढे ही लोकसभेची जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी निवडून आणायची आजपासून आपण तयारीला लागलं पाहिजे. निश्चित रूपाने देशामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण होत असेल. राज्यामध्ये महायुतीच्या सरकार आहे, पण महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपले विचारधारा बाजूला ठेवून हे पक्ष आघाडीमध्ये नाही किंवा महायुतीत नाही. आमच्या धर्मनिरपेक्ष जे धोरण आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणे, सर्व समाजामध्ये एकोपा निर्माण करणे, कुठल्याही जाती धर्मावर आधारित राजकारण न करणे, सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा जो अजितदादाचा एक विचार आहे, पक्षाचा विचार आहे, त्या पद्धतीने निश्चित रूपाने आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा, आज नांदेडमध्ये बरेचसे माजी आमदार पक्षात आलेले. काही दिवसापूर्वी आपण पाहिलेलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये जिथे आपले एक पण आमदार नाही, 4 माजी आमदार माजी मंत्री पक्षामध्ये सामील झालेले. भविष्यात दादाला भेटण्यासाठी दररोज मुंबईमध्ये काही माजी मंत्री असतील, काही माजी आमदार असतील, ते नेहमी भेटत राहत आहे. आणि 1-2 महिन्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारी घेणार आहे. आज पण दररोज आपली ताकद वाढत राहते, पण ताकद राज्यात वाढते. परभणीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण ताकद वाढवण्यासाठी निश्चित रूपाने कार्य करू. मी जास्त बोलत नाही, इतकंच बोलतो. विटेकरजी, प्रतापभैया देशमुखजी व सर्व नगरसेवक यांना इतकंच बोलतो की आम्ही पण तुमच्या मदतीला कधी पण इथे नेहमीच हजर राहणार आहोत. आणि पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाच्या संघटना बांधण्यासाठी किंवा जास्तीत जास्त लोक पक्षामध्ये सामील कसं होतील त्याच्यासाठी आपण सर्व मिळून एकजुटीने काम करू. आणि आपला जो ध्येय आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष कसा होईल त्या पद्धतीने कामं करू. इतकंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. काय मी प्रवेश आपल्याला सगळ्यांना गमछा घालून देणारच आहे, पण मी एकदा प्रवेश द्यायला सुरुवात केली की संख्या ही खूप मोठी आहे, त्याच्यामुळं सगळी सभा डिस्टर्ब होईल. मी तुमचं स्वागत करतो सगळ्यांचं. मला जे विचार मांडायचे ते मांडतो आणि त्याच्यानंतर आपण प्रवेश कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करू. आज या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षामध्ये प्रवेश करणारे नेते, कार्यकर्ते, त्यांचा जो संवाद एक कार्यकर्त्यांचा आपण आयोजित केला आहे, त्या संवादाला उपस्थित असणारे माजी मंत्री नवाब मलिक साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे, राजेश विटेकर, महायुतीचे आमचे आमदार गंगाखेडचे रत्नाकर गुट्टेजी, माजी आमदार सुरेश जेतलियास, युवकांचा अध्यक्ष सुरेश चव्हाण, मधल्या काळामध्ये जिंतूरचे आमचे सहकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते सुरेशराव नांगरे, प्रतापराव देशमुख, नजीब मुल्ला, अक्षय देशमुख, त्याचबरोबर रवींद्र तौर, दादासाहेब पेंडसे, भावनाताई नकाते, दिगंबर कराळे, नंदाताई राठोड, प्रकाशराव ढोणे, सचिन पाचपुंजे, शंकर भागवत, पंकज आंबेगावकर,
चंद्रकांत राठोड, रोहन सामाले, एकनाथ साळवे, दशरथराव सूर्यवंशी, वसंतराव शिरस्कर, अनिल नखाते, जयश्रीताई खोबे, दादासाहेब टेंगसे, किरण तळेकर, सायराज बोराडे, संजय साडेगावकर, अविनाश काळे, संजय रणेर, सुरेंद्र रोडके, लक्ष्मीकांत देशमुख, विठ्ठलराव सूर्यवंशी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले माझ्या परभणी शहरातले शेख फहाद शेख हमीद, अकबरभाई धार, बबनराव मकासरे, चांदूराम बोराडे, रफत खान जब्बार खान, बबन दत्तराव मुळे, शेख सद्दाम शेख हबीब, तसंच आमचे डॉक्टर सचिन प्रतापराव सरनाईक, सौभाग्यवती मोनिकाताई सचिन सरनाईक, डॉक्टर मिनाज हाशमी, सय्यद असीम सय्यद निसार, तसंच मोहम्मद अलीम मोहम्मद युनुस अन्सारी उर्फ बाबूशेठ दर्जावले, नईमुद्दीन लुटफोद्दीन उर्फ नमुसेठ, डॉक्टर एस.एम. राव, मोहम्मद इंजमाम, तसंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पाथरी तालुक्यातनं प्रवेश करणारे माधवराव जोगदंड, राजेशजी ढगे, रमेशराव तांगडे, विश्वंभर साळवे, विजयकुमार घुमरे, गणेशराव घुमरे, भागवतराव उर्फ बंटी पाटील घुमरे, संजय काका वाकणकर, अंकुशराव वाकणकर, विष्णुपंत घाडगे, विठ्ठलराव घाडगे, भारतराव घाणगे, मदनराव काठवदे, शुभम राधाकिशन कणसे, तुकाराम शिंदे, मनचकराव ढगे, संदीपजी शिंदे, उद्धवजी शिंदे, व्यंकटराव गित्ते, माणिकराव रनेर, भागवतराव पानपत्ते, शरदराव यादव, माझ्या पूर्ण भागातून आज प्रवेश करत असणारे आमचे शहाजीराव देसाई, आबासाहेब पवार, श्रीधरराव पारवे, गजाननराव धवन, अंकुशराव शिंदे, शंकरराव नवगरे, रघुनाथराव डाकोरे, जगन्नाथ कदम, D.N. किरगे, अनंत जोगदंड, गोरख साखरे, भीमराव डोईफुडे, बापूराव मोरे, नाना खंदारे, विठ्ठलराव कदम, पंढरनाथ ढोणे, पंढरनाथ कदम, भक्तराव सोळंके, विशाल दुधाटे, मुरली शिंगाटे, माणिकराव बेटकर, राजू बेटकर, शाहूराव भुसारे, ज्ञानेश्वर वानखेडे, आमचे वसंतराव शिरस्कर, डॉक्टर अंकुशराव लाड, चंद्रकांत राठोड यांची मगाशी सगळ्यांची नावं घेतली ती रिपीट होत आहेत, डॉक्टर धर्मराज चव्हाण, अनेक जर कुणाचं नाव राहून गेलं तर कृपया त्यांनी नाराज होऊ नका. ते सर्व मान्यवर जमलेले पत्रकार मित्र, माझ्या परभणी शहरातनं आणि सर्व वेगवेगळ्या तालुक्यातनं परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा ह्या सगळ्या भागातून आलेले कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे जीवाभावाचे माझे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 27 निष्पाप नागरिकांना, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 6 जण होते, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हा बॅड हल्ला झालेला आहे, अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून झालेला आहे. ही विकृती आहे. त्यांना तशाच पद्धतीनं त्यांचा बदला घेण्याची गरज आहे. संपूर्ण देश हळहळलेला आहे. जगाने ह्या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आता ह्याचा जो काही मास्टर माइंड आहे, ज्यांनी हे केलेलं आहे, त्यांना सोडायचं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवायची. परत अशा प्रकारचं धाडस कुठल्याही भारतातल्या निष्पाप नागरिकाच्या बाबतीमध्ये घडता कामा नये, अशा प्रकारची भूमिका ही केंद्रात वरिष्ठांनी पण घेतलेली आहे, राज्यात आम्ही लोकांनी पण घेतलेली आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता, या सर्व
मान्यवरांना, महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो. आणि आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ज्यांची नावं घेतली त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत देखील करतो. मित्रांनो, हा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे. हा पक्ष उद्याच्या 1 तारखेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 65 वर्षापूर्वी 1 मेला मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा जो आणला होता त्याला 65 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून आपण संगम कलेचा, सन्मान संस्कृतीचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील 65 वर्षाच्या गड किल्ले, माती आणि नद्यांचं जलकुंभ यात्रा ही काढलेली आहे. आपल्या इथं मराठवाड्यात ती सोमवारी 28 तारखेला, उद्या रविवार आहे, परवा सोमवार, नरसी नामदेव हे निघण्याचं ठिकाण हिंगोलीमधलं आहे, तिथून ही निघणार आहे. आणि मग नंतर हिंगोलीला औंढा नागनाथ, ते औंढा नागनाथवरून झिरो फाटा परभणी, झिरो फाटा परभणीहून बसमत हिंगोली, तिथून नांदेड, तिथून लोहा, तिथून कंधार, तिथून जळकोट, असं 28 तारखेला होणार आहे. 29ला जळकोटवरून निघून जळकोटवरून उदगीर, लातूर, औसा, उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव इथं त्या नाही नळदुर्गला थांबणार आहे. मग नंतर 30 तारखेला सकाळी ती सुरू होईल तुळजापूरवरून, तुळजापूर, धाराशिव, येरमाळा, वाशीफाटा, भूमफाटा, बीड, गेवराई, अंबड, तसंच बदनापूर आणि जालना बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगर. आणि 30 तारखेला ती रात्रीपर्यंत मुंबईला पोचेल. असं जसं मराठवाड्यातनं होतं आहे तसं मित्रांनो 8 आपले विभाग आहेत, 8. त्या 8 विभागातनं अशा ह्या यात्रा निघणार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या भागातली ज्यांची नावं मी मराठवाड्यातली घेतली त्यांनी त्या यात्रेमध्ये सहभागी होऊन तिथं स्वागत करायचं आहे, पुढच्या ठिकाणी त्या यात्रेला पोच करायचं. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. 1 तारखेला आपण मोठा कार्यक्रम, 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख हे मुंबईला त्या ठिकाणी घेतलेली आहे. जांभोरी मैदानावर आपण संध्याकाळी त्या ठिकाणी एकत्र जमतो 1 तारखेला. आणि हा गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव हा त्या अनुषंगाने आपण ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवशाहू फुले आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवत देश पातळीवर पोहोचवला, ह्या सगळ्यांचा एक सन्मान, त्यांची आठवण आणि या 65 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या मान्यवरांचं योगदान झालेलं आहे त्या सगळ्यांचं, हयात असणाऱ्यांचं आपण योग्य पद्धतीने सत्कार समारंभ त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, तिथल्या इतर मंत्र्यांनी, माजी खासदारांनी, सर्व आमदारांनी, सर्व माजी आमदारांनी, जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व सेलच्या प्रमुखांनी, त्यांच्या टीमनी ह्यामध्ये सामील व्हायचं आहे. अशा प्रकारची सूचना आणि विनंती मी आपल्याला आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा संवाद मिळावा आणि त्याला जोडून हा पक्षप्रवेशाचा महत्त्वाचा कार्यक्रम. राष्ट्रवादीनं आत्ता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपले संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो, तो अधिकार सगळ्यांना आहे. महायुतीमध्ये आपण काम करतोय, उन्हाची तीव्रता आहे, अनेक प्रश्न आहे, त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता बळीराजा
तरुण तरुणींचे प्रश्न, त्यांचा रोजगार, वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आपण राज्याला दिला. मी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर 11व्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला. त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे, योग्य पद्धतीची दिशा ही माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची. शहरी भागातले प्रश्न वेगळे, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या, त्याची सोडवणूक आपल्याला करायची. केंद्रात आपले NDAचं सरकार आहे, त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा आहे. वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी कमी व्याजाने आणता येईल. काही बिनव्याजी देखील 50 वर्षाच्या परतफेडीनं केंद्र सरकार निधी देत आहे. यंदा त्यांनी त्याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे 1,15,00,000 कोटी रुपये ठेवलेले. तो निधी आपल्या राज्याला कसा जास्तीचा आणता येईल, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं, ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे. ऊसाची शेती, कापसाची शेती, सोयाबीनची शेती, त्याच्यामध्ये फळबागा, त्यामध्ये मका, त्यामध्ये कांदा, त्यामध्ये काही धान म्हणतात, भात म्हणतात, काही पॅडी म्हणतात. ही पिकं ही आपल्या महाराष्ट्रातली महत्त्वाची पिकं. त्याकरता आपल्या इथं तर नाथसागर आहे, आपल्या इथं माजलगाव आहे, येलदरी आहे, सिद्धेश्वर आहे, मांजरा आहे, तेरणा आहे, कोळेगाव आहे, सीना कोळेगाव, अशी वेगवेगळी धरणं आहेत. परंतु पाऊसकाळ कमी झाल्यानंतर काय आपली अवस्था होती. आजच मी परभणीची मीटिंग घेत होतो. आजच्या घडीला तरी परभणीला टँकर नाही आहे, पण मी अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. ज्यावेळेस माझा इथला कुठल्याही गावातला एखादा भगिनी, माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव, आमचे तरुण कोणी टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायचा, अशा सूचना आहेत. अजून पाऊस जून महिना उजाडायला 1.25 महिना बाकी आहे. असा अंदाज आहे की यंदा पाऊस काळ चांगला पडणार आहे. यंदा धरणात पण बऱ्यापैकी पाणी आहे, ती पण काही अडचण नाही आहे. पण आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही. म्हणून AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाने ते तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागेल. मित्रांनो, मी वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मला शक्यपंजे जमत नाही, वेळ मारून नेणारी माझी स्वतःचा स्वभाव नाही. कारण आपण सगळं एक परिवार आहोत. आपण एकमेकाला खोटं सांगून फसवू शकत नाही. त्याकरता मागं राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी आपल्या देशात संगणक आणला. त्यावेळेस लोकांनी विरोध केला की संगणकामुळं बेकारी होईल, नोकऱ्या जातील, मशीन काम करणार, अमुक तमुक. उलट संगणक आल्यानंतर, कॉम्प्युटर आल्यानंतर क्रांती घडली, अनेक रोजगार निर्माण झाले. आज जगामधलं कितीतरी काम आपल्या भारतातून आपले भारतातली मुलं मुली करतात. त्याच्यातून त्यांना आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळतं. आता हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे. आम्ही प्रयोग केलेले आहेत. 60 टन ऊस काढणारा माझा शेतकरी त्या प्रयोगातनं 110 टन ऊस काढायला लागलेला आहे. कोणतं बेणं वापरायचं, कशा पद्धतीनं ते लावायचं, पाणी कसं कृत्रिम पद्धतीनं द्यायचं. मशीन असतं, ते मशीन तुमच्या मोबाईलला सांगतं आज तुझ्या रानामध्ये एवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढीच मोटार चालवायची. आज तुमच्या शेताला लिक्विड खत NPK ते इतकं पाहिजे तेवढंच खत द्यायचं. त्याच्यात नेहमीपेक्षा खतामध्ये 40 ते 50% बचत, पाण्यामध्ये जवळपास 50% बचत ही होती आणि टनेज वाढतंय.
कापसाचं उत्पादन वाढतंय, सोयाबीनचं उत्पादन वाढतंय. ह्याच्याकरता राज्य सरकार पण तुम्हाला मदत करू पाहत आहे. ह्याच्यात आम्ही राज्य सहकारी बँक आणि ज्या राज्यातल्या जिल्हा बँका चांगल्या आहेत त्याच्याशी पण बोललेलो आहे. सहकार विभागाला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला त्याच विचारांनी माझ्या 72 नव्या शेतकऱ्याला जावं लागेल. जुन्याही शेतकऱ्याला ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. ती काळाची गरज आहे. तर स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही, मी आणि माझा बळीराजा टिकणार आहे. या प्रकारे आम्ही तुम्हाला त्याच्याकरता 0% व्याजाने पीक कर्ज द्यायचं ठरवलेलं आहे. तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेत फेडायचं, 12 महिन्याच्या आत पीक कर्ज फेडायचं. थकवलं तर 12% व्याज, नाही थकवलं तर 0% व्याज. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सावकाराच्या दारात जावं लागणार नाही. 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यावे लागणार नाही. त्याच्यामध्ये जात पात धर्म भेदभाव काही नाही. शेतकरी ही तुमची माझी जात आणि त्या प्रकारे माझ्या शेतकऱ्यांनी काम करायचं आहे. हे तंत्रज्ञान आम्ही कृषी विभागाला कामाला लावले. माझ्यासारख्या बैठका चाललेल्या आहेत. आढावा आम्ही घेतोय. सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठं कसं काम करायचं ते सांगितलं जात आहे. हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. तर आपण आपल्या मुलाबाळांचा प्रपंच आणि आपल्या पुढच्या पिढीचं हे भलं करणार आहोत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आळस झटकावं लागणार आहे हे पण लक्षात घ्या. आज मला माझ्या आधी बोलत असताना राजेश असेल, नवाबभाई असेल, पंकज असेल, ह्या सगळ्यांनी काही मतं मांडली. इतर पण काही मान्यवर इथं त्या ठिकाणी बोलले. शहाजी देसाई ते पण त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये बोलले. इतर पण काही मान्यवर बोलले. मला तुम्हाला सांगायचं आहे की मगाशी नवाबबाईंनी सांगितलं तसं, बाबांनो, आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढं चाललेलो आहे. त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकारण कसं केलं पाहिजे. आज मी तुमची जिल्ह्याची बैठक घेत असताना, आपल्या परभणी शहराची बैठक घेत असताना सर्व लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं. भेदभाव केला नाही. कारण आपल्याला समाजाचं भलं करायचं आहे. राजकारण निवडणुकीमध्ये करू, हे सगळं बेरजेचं राजकारण आपण जे चालवलं आहे त्याच्यातनं उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि आपली पालम नगरपंचायत. पालमचं कधी निवडणूक? अजून 2.5 वर्ष आहे, तिला वेळ आहे. परंतु या नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायती आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लागतील. सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे. सर्व घटकाला तिथं सामावून घ्यायचं आहे. असं कुठल्या घटकाला वाटता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाषणात सांगतोय आम्ही जात पात धर्म भेदभाव पंथ मानत नाही, पण आपल्याला ते कृतीतनं दाखवावं लागेल. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकवावा लागेल. जे भारताच्या विरोधी काम करतील ते देशद्रोही. शेवटी आपण भारतीय आहोत. प्रत्येकाला भारताचा अभिमान वाटला पाहिजे. कुणी चुकीच काही करता येत कामा नये. उगीचच आपली शत्रू राष्ट्राचे कुठं झेंडे कुठं काय हे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर तुम्ही त्या ठिकाणी ठेवता, तसलं ठेवता कामा नये. ही आपली जबाबदारी आहे. कारण शत्रू राष्ट्र कशा पद्धतीने वागतंय हे जगाने बघितलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे बरोबर घेऊन गेले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळी लोक त्याच्यामध्ये होती, तशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना आज आपलं जिल्ह्याचं ठिकाण आपण जगात भारी जर्मनी, जगात जर्मनी, भारतात परभणी नुसतं म्हणतो, पण खरंच आहे का आपली परिस्थिती. आज परभणी शहरामध्ये जिल्ह्याचं ठिकाण, आम्ही तालुक्याच्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेत. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केलेली तुम्ही बघितली.
तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मी त्याच्याकरता इथं प्रताप आहे, इथं त्या ठिकाणी अक्षय आहे, इथं राजेश तू स्वतः आहेत, बाकीचे माझे सगळे शहरामध्ये काम करणारे सहकारी आहेत. त्यांना मला सांगायचं आहे, बाबांनो आपल्याला काम करून दाखवायचं आहे. खूप प्रश्न आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, आपलं येलदरी धरणावरून पिण्याचं पाणी, माझ्या शहरातल्या आया बहिणी आणि पुरुष मंडळी 8 दिवसांनी पाणी पितात. काय चाललंय? कुठं गोडं पेन खातंय? कुणाचं चुकतंय? कुणाचं चुकतंय? माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही सांगा, आम्हाला अजित पवारनी परभणीच्या मेळाव्यामध्ये सांगितलंय, ही कामं मी तुमची मार्गी लावून देतो, त्याच्यामधनं मार्ग काढून देतो. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, परंतु तरी पण त्याच्यातनं मार्ग काढता येतो. तो मार्ग आपण काढू. आता विजेची बिलं थकतात तर सोलरवर वीज निर्मिती होते. आम्ही तुम्हाला 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरला वीज बिल माफ केलंय. माफ केलं तरी मला आणि सरकारला, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे, आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता 17 ते 20 हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात. किती? 17 ते 20 हजार कोटी. माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याच्या करता 12 महिन्याला आम्हाला 45,000 कोटी रुपये लागतात. किती? 45,000 कोटी. दोघांचे मिळून झाले 65,000 कोटी. 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प, 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि कर्जाचा हप्ता द्यायला जातो. राहिलेल्या 3.5 लाख कोटीमध्ये 65,000 कोटी ह्या कामाला जातात. आणि मग त्याच्यातनं राहिलेल्या आपले रस्ते, आपल्या सुधारणा, आपल्या गरजा, त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. वाडी वस्तीवर असतात, पाड्यावर असतात, तांड्यावर असतात, माझ्या मोठ्या मोठ्या शहरात असतात. आज पण कितीतरी माझ्या आमदारांनी, दादा इथं रेल्वेचं फाटक आहे, तिथं फ्लायओव्हर करा. दादा पूर्वी इकडं फ्लायओव्हर झाला आहे, पण त्याच्यात दोन्ही बाजूला जो काही भराव टाकायचा तो राहिला आहे. इतक्या गोष्टीच्या बद्दलच्या इथं आपलं सभागृह झालंय बांधून, पण त्याला 13-14 कोटी रुपये नाट्यगृहाला कमी पडलेले आहेत, ते द्यावे लागणार आहेत. अशा सगळं परभणी शहरात फिरायचं म्हणजे की धुळीचंच साम्राज्य. आज मी त्या एसटीच्या अधिकाऱ्याला बोलवलं, अरे म्हणला एवढा चांगला बस स्थानक केलं, सगळं धूळ तिथं ढीग पडलेत, काय चाललंय? सगळ्यांना आज कामाला लावलंय. आणि काही तात्पुरतं नाही, 9च्या 9 दिवस नाही, 100 दिवसाचा कार्यक्रम घेतलाय. पुढं पण येणार मधून अधून. आणि संघटनेच्या पण कार्यकर्त्यांनी तुम्ही किती सभासद नोंदणी केलेली आहे. आज मगाशी नवाबाईंनी सांगितलं, ते राजेश, अक्षय, प्रतापराव, तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की सभासद नोंदणी प्रत्येक भागात झाली पाहिजे. त्याच्यात बहुजन समाजाचा सभासद झाला पाहिजे, ओबीसी, NT, VJNT, त्याच्यामध्ये SC, ST, अल्पसंख्याक असा कुठलाही घटक राहता कामा नये, किंवा भगिनी माझी लाडकी बहीण राहता कामा नये. हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आणि हे आता आले, यांच्या बैठका झाल्या पाहिजेत. आपले जे 9 तालुके आहेत परभणी सहित, त्याच्या बैठका झाल्या पाहिजेत. तुम्ही प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी बसलं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळे प्रकारचे विचार पुढे येतील. सुरेशरावांच्या मनात काही कल्पना असेल, प्रतापच्या मनात असेल, राजेशच्या मनात त्या ठिकाणी असेल, अक्षयच्या असेल, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात, काही आमच्या भगिनींच्या मनामध्ये असेल, काही आमच्या तरुणांच्या मनामध्ये, सचिन किंवा इतर सहकाऱ्यांच्या असेल. अशा पद्धतीनं विचाराची देवाणघेवाण. आज तू माझी मीटिंग बघितली, मी आढावा कसा घेतला, काय सूचना केल्या, तशा पद्धतीनं
पारदर्शक आपल्याला कारभार करायचा, त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायचे नाही आणि काम दर्जेदार झालं पाहिजे. उगीच ती माझ्या जवळचा राष्ट्रवादीचा जाऊ दे, त्याचं काम वंगाळ असलं तरी चालते, काय बिघडत नाही. कशा करता वंगाळ? त्याला पैसे दिले, त्या फुकट काम केलंय? कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे. माझं तर मी स्पष्ट बारामतीत सांगितलं भाषणात, मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून दिलंय. म्हणलं ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्यांनी पुढारपण करू नका, आणि ज्यांना पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. कुठलं तरी एक करा, नाहीतर ती पुढारी पण आणि कॉन्ट्रॅक्टर पण. आणि आम्ही आलो की ती हाईच गाडीत आमच्या, आणि मग ती कलेक्टर, CO, SP आणि ते अधिकारी बघतात, अरे ही तर लय दादाच्या जवळचं आहे, आणि मग हे जो मोजमाप करताना ही दादाला आपलं सांगेल. असलं नाही पाहिजे. तुम्ही काहीतरी एक स्वीकारा ना. आम्ही कसं लोकांची सेवा हे स्वीकारलेलं आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का? नाही. कॉन्ट्रॅक्टरचं काम करणारे पण आमचे अनेक ओळखीचे आहेत ना, त्याबद्दल माझं दुमत नाही. तुमच्या मनात जो व्यवसाय करायचा तो करा, तो चांगला असला पाहिजे, ती 2 नंबरचा नसला पाहिजे. 2 नंबरचा असला तर मग तुम्ही टायरमध्येच, त्याला इलाज नाही. त्याच्यात लोकांनी कवण राष्ट्रवादीकडे बघत असताना, राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे, चांगली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याचे विचार चांगले आहेत. ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, कामाच्या ठिकाणी काम, आळस नाही, पहाटे उठून कामाला लागायचं, निर्व्यसनी राहायचं. साधू संतांनी काय सांगितलं? नाहीतर उगीच टाकायचे, संध्याकाळी चंद्रावर गेला, झालं बोंबललं सगळं. जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा, आपल्या पक्षाचा, आणि तो काहीतरी वेडवाकडं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला, माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला, मी कसं सहन करीन? मी त्याची हकालपट्टी करीन. मी आधीच तुम्हाला सांगतोय, हे मला चालणार नाही. त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय गोष्ट निवडायची, कुठल्या रस्त्याने जायचं हे आपण ठरवा. कारण मित्रांनो, तुम्ही अनेक वर्ष पाहताय की अनेकांना व्यसनाधीन झाल्यानंतर आयुष्य बर्बाद झाली, संसार उद्ध्वस्त झाले. अहो मी तर इतकी माझ्यासमोर उदाहरणं आहे, एवढी गडगंज श्रीमंती प्रॉपर्टी, पुढच्या पिढीमधली लोक, त्यांची मुलं ही चुकीच्या पद्धतीनं वागली, एका पिढीत सगळं होत्याचं नव्हतं झालं. जास्त वेळ लागत नाही. नाव कमवायला काही वर्ष खस्ता खाव्या लागतात, नाव जायला 2 मिनिट लागत नाही. पाय घसरला की गेला, मेला, मातीत गेला. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि ह्या पद्धतीनं काम करत असताना कुठेही कुठल्याही महामानवाचा अनादर करायचा नाही. सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना, एक श्रद्धेची भावना ही आपली त्या बाबतीमध्ये असली पाहिजे. कोण चुकीचं वागत असेल तर त्याला 4 गोष्टी समजून सांगण्याचं काम हे देखील बाबांनो तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून आज मी आढावा बैठक घेत असताना तुमची पिण्याच्या पाण्याची योजना, तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम, तुमची रस्त्याची कामं, आज धुळीचं जे साम्राज्य आहे त्याच्यातनं तुमचं प्रदूषण होतं आहे आणि त्याच्यातनं तुमचं आरोग्य खराब होतं आहे, त्याच्यातून पर्यावरण हे तिथं ढासळलं जातं आहे, ह्याचा पण विचार तुम्ही करत नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. मी यावेळेस सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो मांडण्याचा मला संधी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली. समाजातला शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण तरुणी अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे. मी सांगतोय महाराष्ट्राला, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. हा संदेश मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. मित्रांनो, AIचा वापरामुळं आपण मूळ शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं ह्या मदतीनं
हवामानाचा अंदाज, पाऊस केव्हा पडणार आहे, मातीचा पोत कसा आहे, त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करून योग्य पीक निवडीचा सल्ला हा तुम्हाला मिळणार आहे. बाजारपेठ कुठली हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. पॅकेजिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. ह्याच्यातून उत्पादन खर्च कमी होत असताना खतं, कीडनाशकं आणि पाणी याचा योग्य वापर. आता कधी कधी आपण एवढं पाणी देतो की जमीन क्षारपड होते. तसं आता करायचं नाही आणि म्हणून ह्या आपल्या AIचा वापर आपल्याला करायचा आहे. ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य प्रमाणात कीड नियंत्रण आणि अचूक खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण करता येणार आहे. अहो, प्रत्येक माती, आपल्या मानवतची माती, सेलूची माती, माझ्या परभणीची माती, माझ्या पाथरीची माती आणि तिकडं बारामतीची माती, इंदापूरची माती, प्रत्येक मातीला वेगवेगळ्या खताची गरज आहे. काहीत लोह कमी आहे, काहीमध्ये पोटॅश कमी आहे, काहीमध्ये नायट्रोजन कमी आहे. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. काहीमध्ये स्फुरद कमी आहे आणि ते परीक्षण ते बरोबर मशीन करतं. तुम्हाला काय सांगायचं परभणीकरांनो, आता तर गाड्या ज्या निघाल्यात, ड्रायव्हरच नाही, कॉम्प्युटरला सांगायचं आहे चल इथून आता अजित पवारला जायचं बसमतला, गाडी चालायला लागणार. मध्ये कुणी आडवा आलं, गाडी थांबणार, ते गेला की परत गाडी चालायला लागणार. विमानं देखील वैमानिक नसताना त्या ठिकाणी चालू शकतात, असं तंत्रज्ञान विकसित झालंय. तुम्ही म्हणाला ह्याला दुपारी काय, ह्याला चढली का काय कुणाला माहिती. मला चढली नाही, मी खरं आहे ते सांगतोय. तुम्ही माझ्या परिवारातली, माझ्या घरची माणसं आहात. मला अंधारात ठेवायचं नाही. काय जगात चाललंय हे माझ्या जीवाभावाच्या सहकार्याला कळलं पाहिजे, माझ्या लाडक्या बहिणींना कळलं पाहिजे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी आता कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं ॲग्री हॅकॉथॉन हे नवीन पाऊल उचललेलं आहे, त्याचा पण आपण उपयोग केला पाहिजे. हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जूनला 1999ला शिवाजी पार्कला स्थापना झाली. 25 वर्ष पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय. त्यामुळं आता पक्ष ऐन तारुण्यामध्ये आपला आलेला आहे. विकासाची विचारधारा आपण निवडली आहे. मला केवळ खात्रीच नाही तर विश्वास आहे की आपला रस्ता योग्य आहे, आपली दिशा बरोबर आहे, आपलं ध्येय स्पष्ट आहे आणि ह्या तरुणांच्या सळसळत्या रक्ताचा आपल्याला जे काही उत्साह आहे त्या उत्साहाचा फायदा समाजाच्या भल्याकरता, राष्ट्रवादीच्या वाढीकरता आणि तरुणांना योग्य दिशेने पुढे नेण्याच्या करता त्याकरता करायचा आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला राज्यात एक चांगलं यश हे आपल्याला मिळवून द्यायचं आहे. त्याकरता तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात काम करावं. राष्ट्रवादीला आपल्या शहरात, जिल्ह्यात आणि राज्यात एक राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण तयार करण्याच्या करता तुम्ही आत्ता प्रवेश करणाऱ्यांनी, पहिल्यापासून पक्षात असणाऱ्यांनी, मधल्या काळात पक्षात येणाऱ्यांनी सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं. मी कधी हा आत्ता आला, हा पहिल्यापासून आहे, हा मधनं आला असा भेदभाव करणार नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात संघटना कौशल्य असेल, ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन येण्याची क्षमता आणि ताकद असेल, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू. मी कुठेही भेदभाव त्यामध्ये करणार नाही. येणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आपण झपाटून सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. पक्ष संघटन वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, त्याच्यामध्ये व्यापारी, उद्योजक, समाजातला छोटा घटक, मोलमजुरी करणारा घटक, छोटा व्यवसायधारक, अशा अनेक घटकांना पक्षात आणण्याचं आणि पक्षात सक्रिय ठेवण्याचं काम आपल्याला करण्याची गरज आहे. येणारा काळ हा आपला राष्ट्रवादीचा असला पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये, चौकामध्ये, नाक्यावर पक्षाचं काही ना काही अस्तित्व त्या ठिकाणी दिसलं पाहिजे.
पक्षाचा झेंडा लागेल, पक्षाच्या त्या गावामध्ये, आळीमध्ये, गल्लीमध्ये पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार होईल, यासाठी काम करा. आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोचवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाला वाढवायचं आहे. त्यासाठी आपण आजपासूनच कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण कुठं कमी पडलोय असं चित्र राहता कामा नये. त्या दृष्टिकोनातनं काम करा. स्थानिक तरुणांच्या मधनंच त्याच्यामध्ये बूथ प्रमुख, 50 प्रमुखाची नियुक्ती करा. त्यांची नावाची, फोन नंबरची यादी आत्ता मला प्रतापनी त्या ठिकाणी दिली. मी आता त्यांना तिकडं जाताना मुंबईला गेल्यावर नंबर लावून बघणार आहे की खरंच तुझा नंबर आहे का, तू खरंच सभासद झालाय का, तुला बळजबरी केलंय का, तुला माहिती का तू सभासद झालाय, हे असं मी विचारणार आहे. त्यांच्या काय झालं आता, तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं पुढं जा. त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयामध्ये यादी जी पाठवाल त्याच्यात बूथ प्रमुखाला देखील, बूथ आणि 50 प्रमुखाला देखील पद, मान, सन्मान, बळ मिळेल याची व्यवस्था त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यांना पक्षाचा जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांना थेट मोबाईलवरून संपर्क साधता आला पाहिजे. यासाठी तुमचे फोन नंबर जे तुम्ही वापरता ते त्या बाबतीमध्ये द्या. प्रत्येकाने पक्षवाढीच्या करता लक्ष घाला. त्याच्यामध्येच मी नेहमी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर, त्याच्यामध्ये हा महाराष्ट्र त्यांचा आहे. एकता, समता, बंधुतेचा विचार ह्या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये खोलवर रुजलाय. इथं जातीय द्वेष, इथं धार्मिक हिंसेला स्थान नाही. तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच त्या ठिकाणी काम करावं लागेल. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि त्याच्यात माझा मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित, उपेक्षित ह्या बांधवांच्या कल्याणाच्या करता, ह्या घटकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याच्यासाठी राज्याच्या सत्तेचा उपयोग, हे सत्तेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता झाला पाहिजे. अनेक योजना केंद्राच्या आहेत, अनेक योजना राज्याच्या आहेत. प्रत्येकाला, भूमिहीन माणसाला घरकुल देण्याची आपली योजना आहे. त्या योजनेचा पण कसा लाभ आपल्या भागातल्या लाभार्थ्यांना होईल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा हिरिरीनं काम करतोय हे देखील आपल्याला सगळ्यांना त्याच्यातनं दाखवता येईल. हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानायचे आहेत. आज ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं स्वागत, अभिनंदन, सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांच्या एकजुटीतून, कष्टातून, मेहनतीतून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व दूरपर्यंत वाढलेला, पोचलेला, लोकांचे प्रश्न सोडवणारा अशा पद्धतीचा पक्ष असेल असा विश्वास व्यक्त करतो. इथंच थांबतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.